नमस्कार मित्रांनो, स्वस्तिक ट्रेडिंगमध्ये स्वागत आहे. गोल्डमध्ये आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. कॅन्डल टाईम आहे 12:45ची. त्याचा लो आहे 62,045. पंचेचाळीस आहे, आपण 40 ठेवणार आहोत. कॅन्डल टाइम आहे 12:45. इथे पाहू शकता तुम्ही ड्रॉइंग काढलेलं आहे आणि टार्गेट काही सेट केलेले आहे. तिथे जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. आपली सिग्नल कॅन्डल आहे 12:45ची. सेलिंगसाठी तर आपण ऑर्डर लावलेली आहे, बघा आली तर. नाहीतर अजून आपण एक वरती अजून ऑर्डर लावणार आहोत. नॉर्मल मध्ये सांगतो तुम्हाला, कॅन्डल मध्ये ही कॅन्डल पण तिथपर्यंत रिव्हर्सल आला तर आपण तिथे पण एक ऑर्डर ठेवणार आहोत. तिचा लो आहे 62,135. (135, 130) नाही ऑर्डर बसत आहे. आपली क्रूड ऑइलची एंट्री झालेली आहे, तो प्रॉफिट मध्ये झालेला आहे. होऊ शकता तुम्ही इथं एक एंट्री दाखवून देतो. 62.11 आपली एंट्री झालेली आहे क्रूड ऑइल मध्ये. 500 रुपयाचा प्रॉफिट दाखवून गेलेला आहे. याचा चार्ट तुम्हाला बघायचा असेल आपण ट्रेड प्लॅन केलेला होता, दाखवून देतो. इथे ड्रॉइंग करतो बघा. इथे बघू शकता तुम्ही फर्स्ट जी कॅन्डल होती आजची, त्याच्यावरती आपण प्लॅन केलेला आहे. ओके, हे बघा कर्सर तिथे नेलेला आहे. 9 वाजताचा कॅन्डल आहे, तिथून कॉल ॲक्टिव्ह झालेला आहे आणि आपण जसे टार्गेट सेट केलेले आहेत. पहिलं 61.60 आणि दुसरं 61.20.
तर आपण टाकून ठेवूया, काय होते बघूया. 61.60. आणि गोल्डची एंट्री आपली 62.39 आहे. क्रूडमध्ये आपण टार्गेट लावून टाकूया. $61.90चा 1000 पर्यंत प्रॉफिट गेलेला होता. त्याचे कारण आहे की रिव्हर्सल ट्रेडिंग सिस्टीम हेच आपण एक त्याला नाव देणार आहोत. आणि याचं ऑटो इंडिकेटर येणार आहे, तर तो आल्यानंतर तुम्हाला समजेलच. त्याच्यासाठी तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहावे लागतील आणि बेल नोटिफिकेशन तुमचे ऑन ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओज कळतील लवकर. $2000चा प्रॉफिट दाखवून दिला आहे क्रूड ऑइलमध्ये. छानपैकी बुक करता आला असतं, बराच वेळ थांबला होता. क्रूड ऑइलमध्ये आपलं टार्गेट आलेलं असणार आहे. इथे बघू शकताय टार्गेट अचीव झालेलं आहे. कमोडिटी मधला पहिला आपला ट्रेड सक्सेस झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. गोल्ड मध्ये बघू शकता ₹2600 प्रॉफिट आहे. ऑर्डर आपली एक्झिक्यूट झालेली आहे. आणि तिथून आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. पहिले टार्गेट 61,960 आहे. टार्गेट प्लेस करून ठेवूया आपण. 4000 पर्यंत प्रॉफिट गेला होता, 4000 पर्यंत. कॅन्डलच्या हिशोबाने तर केव्हा झालेले टार्गेट 1:1. ट्रेड कुठपर्यंत लांब जाऊ शकतो त्यासाठी आपण ट्रेड कंटिन्यू करणार आहोत. मी नेहमी सांगत असतो, नाहीतर आपण जिथे एंट्री करतो त्या कॅन्डलचा हाय लो एवढंच माझं फर्स्ट सांगणं आहे की ते टार्गेट असतं. ते टार्गेट नेहमी अचीव होतं. हे तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय. भले नंतर पुढे ट्रेड निगेटिव्हला गेला तरी चालेल. कमेंट करून मला तुम्ही सांगू शकता की मी जे सांगतोय ज्या कॅन्डलला तिथून तेवढं ते टार्गेट येते की नाही. म्हणजे मलाही कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ खरंच नीट बघताय की नाही.
कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जर माझ्याशी बोललात तर मला समजेल. किंवा काही डाऊट असेल तर मला समजेल. फर्स्ट टार्गेट अचीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे. कंप्लीट 10,000चा प्रॉफिट झालेला आहे इथे. व्हिडिओ आमची आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा.
ठीक आहे ना, तुमच्या चार्टवरती जाऊन बघा. ऑर्डर बुक पण मी तुम्हाला दाखवलेली. 6560 सेलिंग ऑर्डरवरती. 960 टार्गेट होता. टार्गेट आलेलं आहे. तिथून पुढे तुम्ही चार्टवरती बघू शकता पुढचा टार्गेट आहे का. आपण फक्त ह्या कॅन्डलला एंट्री घेतली 14.45. त्याचं ते 1:1 आपलं फर्स्ट टार्गेटच्या अगोदर झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. मी जिथनं एंट्री प्लॅन करतो तिथनं 1:1 घेऊनच जातो. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.